हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर तुम्ही म्हणाल एवढे दिवस कुठं होती ही, ब्लॉग नाहीत, काय नाहीत, रीलसुद्धा नाहीत, काहीच नाही। कारण मागे आराध्या आजारी पडली, तिचा मी व्हिडिओ टाकलेला बघा। तर व्हिडिओ टाकला आणि ती बरी झाली की मला लगेच सोमवारपासून अचानक मला पण थंडी, ताप सगळंच एकदम मला हे झालं आणि त्याच्यामुळं मग एवढी आजारी ना अजूनपर्यंत मला बरं वाटेना। आज गुरुवार आहे आणि गोळ्या खाल्ल्या ना तेवढा पुरतं राहतंय आणि थंडी ताप येतोय। तर डॉक्टरने सांगितलंय घसा एक भयंकर दुखतोय, म्हणजे गिळायला आहे ना आवाज पण जरा चेंज वाटत असेल। काल तर बेकार वेगळाच आवाज येत होता, गिळायला म्हणून येतच नव्हतं, असं वाटत होतं खाऊ पण नाही काय गिळू पण नाही, एवढं दुखत होतं। तर काल परत एकदा डॉक्टरकडे जाऊन गोळ्या चेंज करून आणल्या। तर डॉक्टर म्हणले की काय गोळ्या म्हणजे कोर्स तरी पूर्ण करा तेवढा, आणि 2-3 दिवस म्हणले ताप जर नाही राहिला तर ब्लड टेस्ट करायला लावली। तर आता 4 दिवस झाले ती, आणि सोमवारी त्याच्यात म्हणजे कसं एकदमच मला सगळं आलं माझ्यात। त्याच्यामध्ये पिरियड्स पण त्याच दिवशी आले, सगळं एकदमच झालं, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला। आणि एवढं मग माझं अवस्था बेकार झाली ना, विकनेस पण अजून पण आहे, भरपूर विकनेस पण आहे। आणि हे बघा इथं कसलं 4 दिवस मी दुपारचा फॅनच लावलेला नाही, एवढी थंडी वाजते ना। गोळ्या खाल्ल्या तेवढा पुरतं घाम वगैरे येतोय, थंडी जाते, सगळं जातंय, परत तसंच होतंय, त्यामुळे ब्लॉग नाहीत आले। आज जरा बरं वाटतंय, तरी पण दुपारी थंडी आलेली भरून आणि ताप पण थोडा होता। तर बघा अंगावर घेऊनच झोपलेले, फॅन तर पूर्ण बंदच आहे बघा। 4 दिवस फॅन बंदच आहे। हे पण गावाला गेलेले 2 दिवस ते नव्हते, त्यामुळे एसी वगैरे काहीच लावली नव्हती। काल शिवजयंती होती, तर नॉर्मल आपलं हे बघा इकडं फोटोंना हार वगैरे घालून शिवजयंतीचं हे केलेलं, एवढं काय सेलिब्रेशन केलं नाही, बरंच नव्हतं वाटत। आणि आज पण कामच करू वाटेना काहीच, म्हणजे सगळं अंग दुखतंय, एवढं अंग दुखतंय, काट्यासारखं लसतं म्हणतो ना आपण, तसं होतंय। त्यामुळं मग काहीच नाही, व्हिडिओ नाही काढले, काही नाही। त्या दिवशी जेव्हा मला बरं वाटत नव्हतं त्या दिवशी एक मी व्हिडिओ थोडासा काढलाय बघा, तुम्हाला दाखवेन सोमवारचा। नंतर माझे दवाखान्यात वगैरे गेले, कॅपॅसिटीच नव्हती कसलीच काही करायची, त्यामुळे व्हिडिओच नाही काढलेला। थोडंसं समजून आवाज लईच हे झालाय। आणि आता आदिराज आलाय स्कूलवरून, 6 वाजलेत बघा। तर त्या जसं मी आजारी पडले तसं तो म्हणतोय मम्मी मोदक करायचे, मोदक खायचे। त्याने स्कूलमध्ये बघितले, आता संकष्टी होती बघा रविवारी, तर सोमवारी कुणीतरी मोदक आणलेले टिफिनमध्ये, मग त्यानं बघितले तेव्हापासून मागं लागलाय मोदकच मला पाहिजेत मोदक। 4 दिवस त्याला आज करू उद्या करीन म्हणून कसं तरी म्हणजे हे केलंय, पण तो काय ऐकणच झालाय। आणि सकाळी नारळ वगैरे आणून ठेवलाय, आता म्हटलं करावं, स्वयंपाक पण करायचा आहे, आराध्या पण येईल। आणि सकाळची कपडे मी आत्ता धुतले, तुम्हाला दाखवते, मशीनला लावले, ती हातानं धुतली आणि मशीनला लावले ती। तर आता आवरते, तब्येतच बरी नव्हती त्यामुळे व्हिडिओ नाही काढले। इन्स्टाला पण माझे व्हिडिओ नाही आहेत, बघू शकता तुम्ही, कसली इच्छाच नव्हती काहीच करायची, तोंडाला चव नाही आहे, ताप वगैरे आला माहिती आहे ना कसं होतं, विकनेस पण आहे। मला वाटते माझं या 4 दिवसात 2-4 किलो तरी वजन कमी झालं असेल असं वाटते, कारण जेवणच जायना झालंय, कसलंच काही खाऊ वाटेना। आणि आज दुपारी पण फक्त एकच चपाती खाल्ली, 2-3 दिवस असंच होते, काही म्हणजे काहीच खाऊ वाटेना। सोमवारी मंगळवारी तेवढं त्यांनी बाहेरून आणलेली भाजी, ती पण नाही खाऊ वाटली। गावाला जाणार होतं ते, म्हणले नको काय करू, आणि काल आले ते परत 1 दिवसात जाऊन, शिवजयंतीची सुट्टी होती ती, त्यामुळं आता चला आदिराज मागासपासून मागं लागलाय, कधी बनवते मोदक, कधी बनवते, म्हटलं बनवते। आणि परत स्वयंपाक पण करायचा आहे, काम उरकते आणि नंतर कंटिन्यू करते।
अजूनसुद्धा चॅनेलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा आणि शेअर पण करत जा व्हिडिओ. तर चला, आणि इन्स्टाला पण मला फॉलो करा अजून केलं नसेल तर. 6 वाजलेत बरोबर. तुम्हाला दाखवते बघा, इकडे दिसते की नाही काय माहिती. घड्याळ 10 मिनिटं पुढे आहे. 6 वाजलेत, पटापट उरकते आणि मोदक वगैरे करते, दाखवते तुम्हाला. तर तुम्हाला बघा वाटेल हे इथे ह्या माझ्या गोळ्या आहेत एवढ्या या पॉकेटमध्ये. तिघांच्या 3 वेगवेगळ्या ठेवल्या. ह्या आधीच आहेत, त्याचं काही एवढं हे नाही, फक्त त्याला भूक वगैरे लागण्यासाठी टॉनिक चालू केलं. आणि ह्या आराध्याच्या आहेत. तर आराध्याला सुद्धा थोडा स्किनचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळं तिला काल दवाखान्यात नेलेलं. तर तिच्या हा पावडर वगैरे क्रीम काय काय दिलेलं आहे डॉक्टरनी. ती तापाचं वगैरे ती बरी झाली आहे आणि तिला दुसरीच औषध आता दिली. ती स्किनचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे इथं आधीची येतं आणि इथं माझी आहेत. अशी बघा पूर्ण टेबल, म्हणजे तिघांचे 3 सेपरेट. एवढं म्हणजे एवढ्या आठवड्यात सगळेच आजारी पडलो, त्यामुळं सगळे घरात औषधं आणि हे सगळं आहे. तर काल दळण केलेली 2, त्यामुळं डबे आज घासून ठेवले. ती सुकले नव्हते, त्यामुळे थोडे असे पालते करून ठेवलेले, सुकले नव्हते म्हणून जरा असे आडवे पाडलेत त्यांना. आता मी पीठ भरून ठेवणार आहे. इकडे बघा मशीन लावले, तुम्हाला म्हटलं ना मी. तर चला आता करायला घेते मी मोदक. आणि तुम्हाला सांगते 4 दिवस अक्षरशः केसाला कंगवा सुद्धा लावलेला नाही मी. म्हणजे केस विंचरली मन कसलीच नाही ती. डॉक्टरकडे जायचं म्हणलं तरी नुसतं क्लिप लावायचा आणि जायचं, अशीच आहेत. आता सुद्धा आधीला आणायला जायचं म्हणून अशी मोकळी सोडून गेले. अजिबात कंगवा असा लावलेला नाही, विंचरलेलीच नाहीत केस 4 दिवस. कारण एवढी बॉडी पेन होते ना, असं कंगवा सुद्धा घालू वाटना डोक्यात. एवढं म्हणजे विकनेस आणि हे आलंय, काहीच करू वाटना, सगळी बॉडी पेन होतीये. आता आज तेल लावणार आहे मी संध्याकाळी लावेन तेल मस्त, आणि मग उद्या केस धुवेन. असं तो बघा, थोडं जरी हे केलं ना, आता 2 मिनिटं जरी हातात पकडलाय बघा मोबाईल, तरी पण हात दुखतोय लगेच. म्हणजे असं एवढं बॉडी पेन होते, लय विकनेस पण आलाय. पावडर दिली आहे त्यांनी प्यायला, पेती आहे दररोज, तरी पण काही एनर्जी येणं झाली, कारण जेवणच नाही ना, त्यामुळं जेवण जात नाहीये. चला, तर इथे नारळ फोडला आणि खोबरं काढलं, खिसलं. तर मोठ्या खिसणीने खिसलेलं, त्यामुळे जरा मोठंच होतं. आणि बारीक मिक्सरला करायचं मी विसरले, डायरेक्ट मी भाजायलाच घेतलं. आणि गॅसला काय झालं काय माहिती, एकदम बारीक केला ना जातोयच गॅस, पटकनी असं जातो या. त्याला एकदम स्लोमध्ये बारीक करावं लागतोय आणि बारीक गॅसवरच भाजावं लागतं खोबरं, नाहीतर मग एकदा करपलं की मग सगळी टेस्टच बिघडते. तर इथं मोदक करायचं म्हणलं ना, सारण वगैरे लगेच होतं, पण ते बनवायलाच लय वेळ लागतो, त्यामुळं नको वाटतं. मी कधीच नाही जास्त मोदक बनवत, फक्त गणपतीत बनवले तर बनवते, नाहीतर संकष्टी वगैरेला काहीच नाही बनवत, कारण मला त्याच्या पाकळ्याच व्यवस्थित येत नाहीत करायला. उकडीचे मोदक तर जमतच नाहीत, कधीच नाही बनवलेले, त्यामुळं मग मी भानगडीतच त्या पडत नाही. आदिराजनं बघून आला स्कूलमधून आणि अगोदर म्हणला ब्राऊन कलरचे मला खायचे आहेत, ब्राऊन कलरचे खायचे आहेत. त्यामुळं मग मी म्हटलं तळणीचेच खायचे असणार ह्याला ब्राऊन कलरचे म्हणून. तर 2-3 दिवस इतका मागं लागलेला, एवढा रडत होता की काय बोलायचं नाही. पण माझी तब्येतच बरी नव्हती, त्यामुळं मी बनवू नाही शकले. आणि आज नेमकं मी बनवायला घेतलं आणि तो म्हटला व्हाईट कलरचेच पाहिजेत. आता म्हटलं काय करायचं, म्हटलं मला ब्राऊन कलरचे नकोत, मला व्हाईट कलरचेच पाहिजेत. मग मी म्हटलं आता ते उकडीचे असणार नेमकेच व्हाईट कलरचे म्हटल्यानंतर मग त्याला मी म्हटलं जे बनवेल ते खा बाबू, मला नाही देत बनवायला. तरी पण तो ऐकला नाही. मग मी म्हटलं जाऊ दे, माझं मी बनवायला घेतलं. इकडे खोबरं भाजत म्हणलं पीठ तयार करावं. तर बारीक रवा घेतला, आपल्या अंदाजानंच घेतला, 4-5 अशा मुठी घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून थोडंसं तुपाचं हे कडण टाकून मग ते, कारण खुसखुशीत होतात आणि तसेच्या तसेच राहतात एकदम खुसखुशीत,
तसेच्या तसे राहिला, म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत राहतात की नाही काय माहिती, का लगेच सगळेच संपवत आहेत. कारण तो म्हणला की त्याला पण टिफिनला न्यायचे आहेत, त्यामुळे त्याच्या टिफिनला नेण्यासाठी तर साईडला 4-5 काढून ठेवावेच लागणार आहेत. आणि ते खोबरं भाजलं आणि नंतर मग मिक्सरला बारीक केलं. अगोदर लक्षात नाही आलं माझं. आणि सारण जे बनवलं होतं ते ह्यांनी सांगितलेलं की गूळ टाक, साखर नको टाकू. त्याच्यामुळे मग साखर नव्हती टाकली, गूळ टाकलेला. मग थोडासा गूळ टाकला, वेलची पावडर टाकली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की गाजरचा हलवा बनवलेला मी, त्याचा खवा पण थोडा होता. मग म्हटलं खवा पण टाकूया, बघूया टेस्ट कशी लागते आहे. म्हणून खवा पण नंतर टाकला, भाजून टाकला. मग त्याचं सगळ्याचं सारण बनवलं. आता इथे तूप मी थोडंसं घेतलं पिठात टाकण्यासाठी, त्याच्यामुळे एकदम खुसखुशीत मोदक होतात. तर तब्येत बरी नसली ना, काहीच करायचं मन होत नाही ना, असं मग वाटतं की बाकी कोणत्याच दिवशी नाही किंवा कोणत्याच ह्याच्यात नाही, पण जेव्हा बरं नसतं ना तेव्हा असं वाटतं की कोणतरी आपली सेवा करायला पाहिजे किंवा काम वगैरे करायला पाहिजे, फक्त आरामच पाहिजे, फक्त झोपून राहावं वाटतं, काहीच काम नको, काय नको. आणि त्याच्यामध्ये आराध्याचं टेस्ट पेपर पण चालू आहेत, म्हणजे क्लास म्हणजे स्कूलमध्ये घेतात, त्यामुळं पण मग कसं त्या दोघांचा अभ्यास वगैरे घ्यावा लागतो, त्यामुळं जास्त तरी पण ह्यावेळेस मी जास्त अभ्यास वगैरे पण घेतला नाही तिचा. क्लासमध्ये जेवढं शिकवतील तेवढ्यावरच. तर इथं बघा अशा प्रकारे आपलं सारण झालं आहे. गूळ टाकल्यामुळं थोडंसं असं दिसतंय. आणि खवा पण नंतर मी टाकला, म्हणलं काहीतरी वेगळी टेस्ट म्हणून खवा पण टाकला होता. तर दरवेळेसचा आमचा एकच ताप असतो हाच, खिडकी उघडा येत नाही रात्रीची, उघडली ना की उंदीर येत जात असतात. एखादा उंदीर घरात आला तर मग भीती वाटते, त्यामुळं मग थोडीशी नॉर्मल मी उघडते, कारण खूप आणि त्या वायरवर एखादा उंदीर घरात यायची मग भीती वाटते. घरात आला खिडकी नाही, पण खिडकीचं असं झालंय सकाळचा काय प्रॉब्लेम नाही एवढा, जागा नाही, संध्याकाळी सामान घरात उंदीर फिरतात, ती वायर एवढी पळतात आहेत भरपूर, अशा कुठं जाऊन बसतील त्याचा नेम नाही. तर झाले होते 15च्या पुढेच मोदक झाले होते आणि करून घेतले सगळे आणि राहिलेल्या पिठाच्या पुऱ्या केल्या. तर ह्याच्या पुऱ्या पण एकदम छान लागतात, खुसखुशीत. आता मला तर घशाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी तर खाणार नव्हते आणि नाहीच खाल्ल्या. चपाती होती शिळी, मी तीच खाणार होते सकाळची. इथे तेल भरपूर टाकलेलं, कारण पुऱ्या पण तळायच्या होत्या त्यामुळं. आणि मग 2 ह्याच्यातच माझे मोदक तळून झाले, 2 घाण्यातच. तर पेपरच नव्हता, मी पेपर टाकत असते, पुऱ्या वगैरे लगेच तेल शोषून घेतं ना पुऱ्यांचं, नाही येत पेपर, त्यामुळं मग टिश्यू पेपर टाकले. आणि टिश्यूमध्ये कसं, टिश्यू कधी कधी गरम गरम ह्याला चिकटून बसतो, चपाती म्हणा काही पण असो, पण काहीच ऑप्शनच नव्हता, मग टिश्यू टाकले. एका साईडला बटाटे लावलेले कुकरला, कारण म्हटलं पुऱ्या करणारे तर मग आज वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवावी, कारण पुऱ्यांबरोबर तीच भाजी छान लागते, पनीरची वगैरे. आराध्या तर म्हणली आता मम्मी तू पुऱ्या बनवल्या तर श्रीखंड आणि पनीरचीच भाजी कर. तर मी म्हटलं नाही, मला वेळ पण नव्हता, खूप लेट झालेला मोदक बनवायलाच. प्रॉपर असे कळ्या मला येत नाहीत मोदकाच्या बनवायला अजून पण. तर इथे माझा मनी प्लॅन्ट आहे ना, तोच अचानक असा खाली पडलेला, मान टाकलेली त्यानं खाली, खूप छान वाढला आहे आता, तो मस्त वाढत चालला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर आराध्याला इथे मी सांगत होते की चिकटवण्यासाठी, म्हणजे मी त्याला हे लावते, चिकटपट्टीनं थोडंसं चिकटवते, मग तो सरळ उभा राहतो, नाहीतर मग असाच पडतो खाली. तर ती चिकटपट्टी लूज वगैरे काहीतरी झालं असेल, त्यामुळं मग ती खाली पडला होता. मग आराध्याने आणून दिलं चिकटपट्टी आणि मग त्याला व्यवस्थित केला. तर गॅस बघू शकता, बारीक केला की त्याचं पार जातोय असतो, आणि लक्षच नव्हतं माझं, बघा गॅस किती फडफडत. नंतर मला भाजत का नाही येत मोदक म्हणून मी बघितलं, तर गॅस हे झालेला, म्हणजे कमी एकदमच हे झालेला. पुढचा व्हिडिओ काही कंटिन्यू नाही केला. ज्या दिवशी मी आजारी पडले म्हणजे सोमवारी, त्या दिवशी थोडा व्हिडिओ मी घेतला होता. तर पुढे कंटिन्यू तुम्ही बघू शकता की माझी कशी अवस्था झालेली. ही अवस्था माझी बघून मला लग्नाच्या अगोदरची आठवण झाली, कारण सेम लग्नाच्या अगोदरसुद्धा मी एकदा असेच आजारी पडले होते.
ज्वारी काढायची होती, म्हणजे ज्वारी काढायचं सीझन चालू होता आणि त्याच्यातच आय थिंक मी आजारी पडलेले. भयंकर माझं डोकं दुखत होतं, ताप थंडी सेम आजच्यासारखी सिच्युएशन झालेली. मला त्याच दिवसाची आठवण झाली आणि तेव्हा लग्नाच्या अगोदर मी 4 दिवस ॲडमिट होते सरकारी दवाखान्यात, एवढं म्हणजे झालेलं. आणि तेव्हा पण मला बघायला कोणी नव्हतं आणि आज पण मला बघायला कोणी नाही आहे. तर याचं खरंच लय दुःख होतं. मला असं वाटत असतं नेहमी, मी आधीच लय खूप हळवी आहे, मला लगेच रडायला येतं आणि मला असं वाटतं की मी किमान आजारी पडली ना तरी मग कोणीतरी असावं सोबत की काळजी करणारं, पण ते काय माझ्या नशिबात नाही आहे, त्यामुळे मला सगळं करावं लागणार होतं. तर मी तुम्हाला दाखवते आता किचनवर. मी सकाळी डबा वगैरे करून दिलेला, मुलांना टिफिन पण द्यायचा होता, त्यामुळे चपाती भाजी पण केलेली. तर त्याचा सगळा राडा दुपार झाली तरी तसाच होता, म्हणजे अक्षरशः 4 वाजून गेले असतील तरी तसंच होतं. म्हटलं शेवटी आपल्यालाच उठून करायचं आहे, कोण करणार आहे आपलं. त्यामुळं मी कशी तरी उठत आले होते घरात. तर तुम्ही पण बघू शकताय जशाच्या तसं जिथल्या वस्तू तिथंच पडल्या होत्या. तर शेवटी घरोघरी मातीच्या चुली. तर असा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.